नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवणार कसा बनवायचा. चला या बघूया. पहिल्यांदा आपण आता लौकीची वरची साल आहे ती आपण काढून घेऊया. अशी सगळी साल काढून घेऊया. सगळी साल काढून घ्यायची पहिली. त्याच्यानंतर आपण त्याला ना किसून घेऊया लौकीला. आता लौकी किसून झालेला आहे. आपण त्याच्यात थोडं पाणी काढून घेऊया, कारण लौकीमध्ये खूप पाणी असते. मग आपण दूध नाही जास्त टाकू शकणार त्याच्यात. हे जे पाणी निघणार आहे ते आपण जे तुम्ही काही डाळ बनवणार, आमटी बनवणार त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता किंवा ज्यूस म्हणून पण पिऊ शकता. ते आता फेकायची गरज नाही आहे. त्याच्यातलं पाणी थोडं. लौकीच्या हलव्यासाठी लागणारं साहित्य आपण इथं एक मोठा लौकी किसून घेतलेला आहे, त्याच्यातून पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर 3 चमचे तूप घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळऐवजी साखर पण टाकू शकता, पण मी साखर नाही टाकत, मी गूळ टाकते. मी गूळ घेतलाय, तुम्ही साखर पण टाकू शकता. इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे थोडी. इथे मी मनुके आणि बदाम घेतलेले आहेत आणि दूध घेतलेलं आहे. तर आता आपण आता हलव्यासाठी सुरुवात करूया. मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई पण तापलेली आहे आपली. आता मी 3 चमचे तूप घेतलेले ते मी घालणार आहे. ते घरचं तूप आहे त्यामुळे ते असं दिसतंय. मला वाटेल काय टाकलं आणि तेल टाकलं की काय. मी घरीच तूप काढते. त्याच्यानंतर मला आपण लौकी किसून घेतलाय, टाकून घेऊया. त्याला तुपामध्ये थोडं हलवून घेऊया, परतून घेऊया. छान असा छान परतलेला आहे लौकी आपला तुपामध्ये. हे बघा असं छान परतून घ्यायचा तो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण दूध टाकूया. छान परतला ना की त्याला स्मेल पण छान येतो तुपाचा. ते आपण पाणी काढले लौकीमधलं ते आपण टाकून नाही द्यायचं. ते आपण ज्यूस म्हणून पण पिऊ शकतो, नाहीतर आपण जी काय आमटी बनवणार आहे घरी त्याच्यामध्ये पण आपण ते टाकू शकतो. कारण की हे काय थोडंसं पाणी काढावंच लागतं. लौकीमध्ये काय जास्त पाणी असतं ना, त्यामुळे दूध त्याच्यामध्ये जास्त खेचून घेत नाही, मग तो पचपची होऊन जातो. आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया. त्याच्यावरची शाई पण चालेल. मी शाई पण टाकून देते बघा. त्यावरची शाई पण टाकायची. 2 वाट्या कमीत कमी दूध लागेल त्याला. हे बघा ते दूध टाकून घ्यायचं. त्या दुधामध्ये मस्त तो शिजून द्यायचा असा हलवा. हे बघा असा. त्याला जास्त वेळ लागत नाही, पण लौकी लगेच शिजतो त्यामुळे तो छान लागतो. लौकी आपल्या शरीरासाठी पौष्टिक पण आहे. अशी तर भाजी केली तर कोण खात नाही माझ्या घरी, म्हणून म्हटलं चला गुरुवार आहे तर आज बनवूया लौकीचा हलवा. गेल्या गुरुवारी मी गाजराचा हलवा बनवला होता. गुरुवारी म्हटलं लौकीचा बनवूया. थोडंसं त्याला झाकण ठेवूया आपण. झाकण ठेवलं म्हणजे मस्त त्याला नरम होईल तो. मस्त आपला तर दूध आटत आहे त्याच्यामध्ये. असं हलवत राहायचं, नाही तर तो करपेल. थोडा वेळ हलवायचा, थोडा वेळ ठेवायचा. गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची म्हणजे पटकन होईल तो. स्लो केला तर तो अजून खूप वेळ घेईल. ठेवूनच पटकन करून घ्यायचा. त्याच्यात दूध पण आता आपलं हे झालेलं आहे, आटलेलं आहे थोडं दूध पण. दूध आणि लौकी एकदम मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये गूळ टाकूया. मी एक अर्धी वाटी गूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या गोडानुसार किती पण टाकू शकता. तुम्ही साखर पण टाकू शकता याच्यामध्ये. तिथं गुळच टाकते म्हणजे गूळ घेतलेला आहे. तुम्ही साखर पण ॲड करू शकते. तो गूळ हा शरीरासाठी चांगला आहे ना, त्याच्यामुळं मी तर शक्यतो गुळातच बनवते जास्त करून. आता हे गूळ आणि हे थोडंसं 5 मिनटं आटून घेऊया. त्याला मिक्स होऊन देऊया चांगलं. मिक्स झालं की मग वरून आपण त्याला वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून देऊया. ठीक आहे. आता हे मिक्स होतं आहे. एक 5 मिनटं लागेल याला मिक्स करायला, म्हणजे गुळाचं पाणी पण थोडं टाकायला. आता शिजवून दे त्याच्यामध्ये गुळाच्या याच्यामध्ये तो हलवा आपला तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मनुके टाकूया.
गॅस कमी करायचा. ड्रायफ्रूट टाकायचं त्याच्यामध्ये. तुमच्याकडे अवेलेबल असतील तर टाका, नसतील तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता हलवून घेऊया. तुम्ही वरून पण टाकू शकता सजावटीसाठी ड्रायफ्रूट. मी तर याच्यामध्येच टाकून देते. त्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकूया. आपला हलवा तयार झालेला आहे. आपण आता तो बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त दिसत असेल ना तुम्हाला. बघा हलवा छान झालाय आपला. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. देवीसाठी लौकीचा हलवा तयार झालेला आहे. तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा. तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हलवा तुमचा कसा झालेला तो. थँक्यू.